बातमी समोर येते। वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय। संपूर्ण वक्फ कायद्याला स्थगितीला कोर्टानं आता नकार दिलाय। सुप्रीम कोर्टाची वक्फ विधेयकावर अंशतः स्थगितीचा निर्णय आलेला आहे। बिगर मुस्लिम सदस्य वक्फ बोर्डात असतील असा निर्णय आता कोर्टानं दिलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, का अधिक माहिती या संदर्भात? खरं तर सुप्रीम कोर्टानं पूर्ण कायद्याला स्थगिती दिली नाहीये, पण कायद्यातील 3 तरतुदीवर विचार केला जाणार आहे आणि म्हणून या 3 तरतुदींना स्थगिती दिलेली आहे। महत्वाचे 3 तरतुदी कोणत्या? तर पहिला मुद्दा म्हणजेच की त्या संपूर्ण बोर्डामध्ये बिगर मुस्लिम सदस्य असतील, कारण 11 सदस्य होते तर त्यापैकी 5 जे आहेत ते बिगर मुस्लिम सदस्य नेमण्याला कायद्यामध्ये रूपांतर झालं होतं, परंतु आता त्या 5 पैकी ती संख्या 3 वर आणलेली आहे। त्यामुळं हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की कलेक्टरचे अधिकार जे होते तर त्यावर सुद्धा स्थगिती आणलेली आहे, कारण कलेक्टर वक्फची जमीन किंवा वक्फची संपत्ती कोणती आहे हे ठरवण्याचा अधिकार कलेक्टरकडे होता, परंतु त्या संदर्भामध्ये कलेक्टर हा अंतिम निर्णय न घेता त्यासाठी ट्रिब्युनल असावं आणि ट्रिब्युनलमध्ये हा निर्णय व्हावा। तर अशा प्रकारचे लवादाच्या माध्यमातून यावर निर्णय व्हावा असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। तर तिसरा मुद्दा म्हणजे की वक्फ बोर्डाचे जे सदस्य आहेत तर त्यांना सदस्य होण्यासाठी 5 वर्ष इस्लाम धर्माचं पालन केलेलं असावं असा एक नियम होता, परंतु इस्लाम धर्माचं पालन केलं जातंय की नाही हे कसं ठरवणार असा प्रश्न कोर्टाने विचारला आणि तो सुद्धा ही सुद्धा तरतूद आहे ती विचारात आणली आणि यावर सुद्धा आता इथून पुढे कदाचित सुनावणी होऊ शकते। त्यामुळे या 3 ज्या तरतुदी आहेत त्यावर स्थगिती दिली आहे, पण पूर्ण कायद्याला स्थगिती दिलेली नाही। निश्चितच धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।